क्रिकेट असोसिएशनचा आपण पाहतोय खजिनदार त्यांचा सन्मान होतोय आणि खरोखरच आपण या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाला त्याबद्दलचा धन्यवाद। आणि त्याचबरोबर आता ज्यांचं आगमन झालेलं आहे ते माननीय राजारामजी पाटील यांचा देखील सन्मान होईल। तर विनंती करेन पुन्हा एकदा त्यांना की आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय राजारामजी पाटील साहेब। तर विनंती करेन आमचे शिलेदार प्लीज 2 मिनिटं थांबा फक्त पंच। तर राजाराम पाटील साहेबांचा इथं सन्मान होतोय। विनंती करेन नरेशदादा पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते या मान्यवरांचा आपण सन्मान करायचंय। जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या राजाराम पाटील साहेबांसाठी। मायेची उबदार शाळ या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान होतोय। तर नक्की साहेब आपण इथं आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा खूप खूप आभार। तर सामन्याला सुरुवात होते जाऊया मॅच कडे। पंचांचा ग्रीन सिग्नल तर पहिला चेंडू फेस करत असताना फलंदाज आपण पाहतोय स्ट्राइक एंडचा फलंदाज 48+ अभिमन्यू मुंबईकर। एक अव्वल दर्जाचा खेळाडू आहे 48+ आणि गोलंदाज आपण पाहतोय देवेंद्र मोकल मॅन फ्रॉम पारगाव लेफ्ट हँड ओव्हर द विकेट। स्ट्राइक एंडला फलंदाज रघु माळी। ओहो पुंद्या मधला चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक होता तिथे। तर विचुंब गावचे सुपुत्र जे पोलीस सेवा दल मध्ये रुजू आहेत विनोददादा भोईर यांचं इथं आगमन झालेलं आहे। खूप खूप राकेश घरत मात्र सुंदर झेल टिपलाय आणि पहिला मोहरा टिपलाय तर रघु माळीच्या रूपानं। काय गोलंदाजी काय दर्जेदार क्षेत्ररक्षण चांगला एफर्ट पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर पहिला विकेट गारद झालाय रघु माळीच्या रूपानं। पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय गोलंदाज देवेंद्र मोकलना आणि ही ओळख आहे गोलंदाजाची पारगाव इथून बिलॉंग करतोय आणि अनेक स्पर्धा गाजवल्यात देवेंद्र मोकल आज मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय या भूमिपुत्र मैदानामध्ये जो चिंचपाडा गावाचा शिव मंदिरासमोरचा मैदान आपल्याला पाहतोय। नवीन फलंदाज मैदानाकडे पाहायला मिळतोय सचिन घरत एक अष्टपैलू खेळाडू मागच्या सामन्यामध्ये 50+ धावा केल्या। तो फलंदाज मात्र तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज। इथे मात्र एज लागली की काय चेंडू हवेत होता परंतु घडलं काय चेंडू हातातून निसटलाय निनाद तारेकरच्या आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल। फलंदाज बाद आहे का सर? फलंदाज बाद आहे निश्चितच निनाद मात्र झेल पकडला आणि त्यानंतर फलंदाज बाद आहे। तर हरिओम माऊली प्रसाद चे संघ मालक आपण पाहतोय पोपेटे साहेब इथं उपस्थित झालेत तर निश्चितच त्यांचं खूप खूप आभार। तर विनंती करेन आमच्या आयोजकांना की आपण त्यांचा सन्मान करायचंय। खरोखरच तुमच्यासारखी मंडळी इथं या व्यासपीठावर येऊन व्यासपीठाची शोभा वाढवली तर खरोखरच ही स्पर्धा मात्र जोमानं पार पडेल यातील मात्र शंका नाहीये। 2 गडी बाद धावसंख्येचा विचार केला तर फक्त आणि फक्त सिंगल हॅट्रिकच्या बोल्यावर आणि 1000 रुपयाचं पारितोषिक असेल हेमंत भाऊ यांच्याकडनं। जर हॅट्रिक संपादित केली तर देवेंद्र मोकल साठी 1000 रुपयाचं पारितोषिक हेमंत भाऊजींकडनं।
आणि त्याचबरोबर जाऊया पुन्हा एकदा समोरच्या कक्षामध्ये आपण पाहतोय व्यासपीठावर मान्यवर मंडळी आपण पाहतोय जे पोलीस सेवा दल मध्ये रुजू आहेत विचुंबे गावचे सुपुत्र आणि इथे मात्र घडलं काय पहा फुटबॉल तर सन्मान होतोय निश्चितच विनोद दादा भोईर यांचा तर विनंती करेन आमच्या आयोजकांना की आपण त्यांचा सन्मान करायचंय बघा फुटबॉल खेळला खरं परंतु चेंडू क्षेत्ररक्षक अवधूत म्हात्रे होता त्याच्या हातामध्ये जाऊन विसावला धावसंख्या आपण पाहिली तर सिंगल आणि 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय तर 3 ओहो बिग हिट बिग हिट बिग हिट बिग हिट बिग हिट षटकार जबरदस्त फटका पाहायला मिळाला रुपेश शिंदेच्या बॅट मधून निघालेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार चेंडूची पूर्तता करायची जर चेंडू सापडला असेल तर लगेचच मैदानामध्ये पाठवायचंय पहिलं षटक हाताळत असताना देवेंद्र मोकल आणि त्याचबरोबर पंकज शेठ पाटील यांचं देखील आगमन झालं त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे आणि तुमचा देखील सन्मान होईल आपण वरती यायचंय पंकज शेठ पाटील या आपण वरती तर आमच्या आयोजकांना विनंती करतोय आपण पंकज शेठ पाटीलचा देखील सन्मान करायचा आहे तर नक्कीच पाहतोय आपण पहिलं षटक हाताळत असताना आतापर्यंत 5 चेंडू खेळून झालेत आणि धावसंख्या आपण पाहिली तर 9 ओहो पुन्हा एकदा फुल शॉट खेळण्याचा प्रयत्न रुपेश शिंदेचा परंतु इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळाला सुटकेचा निस्वास सोडल्यास मी म्हणेन पुन्हा एकदा देवेंद्र मोकळला आणि इथे मात्र तर नक्कीच आमचे समालोचक मित्र आहेत कोंबूड भुजावतून बिलॉंग करतायत आणि निश्चितच त्यांचा संघ आम्ही देखील एक पाहिला होता उत्कृष्ट दर्जाचा संघ होता कांतीलालचा संघ आणि ते गावातून बिलॉंग करणारे आमचे समालोचक मित्र उमेश भोईर आणि त्यांचा सन्मान होतोय तर विनंती करेन आमच्या आयोजकांना की आपण त्यांचा सन्मान करायचा प्लीज मायेची उबदार शाल सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान होतोय जरा जोरदार टाळ्या होऊन होत्या उमेश भोईर साठी एक षटक आपण पाहिलं पॉवर प्लेचं पहिलं षटक देवेंद्र मोकलनं हाताळलं त्यानंतर एक सफलता मिळून दिली 2 सफलता मिळून दिल्या आणि त्याचबरोबर सलामीवीर अभिमन्यू मुंबईकर आणि रघु माळी ही जोडी मात्र मैदानातून बाहेर काढण्यात यशस्वी ठरला तो देवेंद्र मोकल हीच ओळख आहे देवेंद्र मोकलची आणि ती ओळख पटवून देताना गोलंदाजी करत असताना अतिशय तिखट मारायची गोलंदाजी पाहायला मिळाली नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय महेंद्र पाटील मॅन फ्रॉम टाकी गाव स्ट्रायकेला फलंदाज कोण आहे बघा ज्यानं मागच्या सामन्यामध्ये 50 लगावली होती तो फलंदाज सचिन खरत स्ट्रायकेला अखूट टप्प्याचा चेंडू जोरदार अपील पाहायला मिळाले अक्षरशः मैदानामध्ये 11 खेळाडू आहेत परंतु बाहेर बसलेले खेळाडू देखील अपील करतायत की फलंदाज आउट आहे परंतु पंचांचा निर्णय येणे अपेक्षित आहे चेंडू बॉडीला ब्रश झाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला होता काय अपील पाहायला मिळाली त्यांना माहिती आहे हा फलंदाज फार मोठा आहे आणि विकेटची गरज आहे त्यामुळे जोरदार अपील देखील पाहायला मिळाली पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय महेंद्र पाटील ओहो ब्लॉक बॉलचा चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर अक्षरशः आपल्या बात्यातून अस्त्र फेकतोय जणू आगीचे गोळे फेकतोय आणि त्याला सामोरं जात असताना मात्र निर्धाव चेंडू खेळून काढतोय सचिन खरात हा फलंदाज बॅक टू बॅक 2 चेंडू महेंद्र पाटील निर्धाव टाकतोय तिसरा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू काय घडतंय तर बॅटला चेंडू ब्रश झाला चेंडू हातामध्ये विसावला निनादच्या इथे घडलं काय की तिसरा फलंदाज सचिन घरात आपल्या संघासाठी काही करू शकला नाहीये तो फलंदाज बाद झालाय निश्चितच आपल्या डगआउट मध्ये परत जाताना पाहायला मिळतोय निनाद तारेकरनं मात्र चांगला बॅकिंग दिला आणि महेंद्र पाटीलला मिळाली अजून एक सफलता बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव आणि त्याचबरोबर एक सफलता देखील मिळाली तर सचिन घरेचं विकेट घेतल्यामुळं चला फर्स्ट एड घेऊन जायचंय तर विनंती करतोय फर्स्ट एड घेऊन जायचंय मैदानामध्ये
थोडीशी इजा झाली आहे. तर काय घडलं पहा, हेमंत भाऊजी यांच्याकडनं या विकेट साठी मात्र गोलंदाजाला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हेमंत भाऊजी जाम फिदा झालेत या गोलंदाजावर आणि त्याचबरोबर एटीएम बँक त्यांची उघडली आहे. 500 रुपयाचं कॅश प्राइज या गोलंदाजासाठी. कौतुक करावं तेवढं कमी आहे हेमंत भाऊजींचा. फर्स्ट एड मैदानामध्ये पाहायला मिळाली. त्याचबरोबर 3 गडी बाद धावसंख्या आपण पाहिली तर एकूण 9 धावा. अक्षरशः आगीचे गोळे फेकतोय महेंद्र पाटील. नवीन फलंदाज मैदानाकडे पाहायला मिळतोय स्वतः संघनायक सुहास झिराडकर. आता मात्र संघनायकाला भागीदारी करावी लागली. इथे काय घडले पाय, चेंडू हवेत. पुन्हा एकदा चेंडूच्या खाली निनाद तारेकर कोणत्या प्रकारची चूक करत नाहीये. अजून एक मोठा धक्का. सुहास झिराडकर हा संघनायक देखील आपल्या संघाला साजेशी अशी कामगिरी करू शकला नाही. तो देखील डगआउटचा शिकार झालाय आणि इथे मात्र चौथा धक्का लागलाय. विघ्नहर्ता अलिबाग संघाला 9 या धावसंख्येवर. हेमंत भाऊजींचा काहीतरी इशारा येतोय. हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. दोन सफलता मिळवल्यात. पहिली सफलता मिळवली म्हणून 500 रुपयाचा कॅश प्राइज मिळालेला आहे या गोलंदाजाला. आता मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळतोय. निश्चितच रुपेश शिंदे हा फलंदाज आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय हेमंत पालकर. का हॅट्रिक घेणार का हा फलंदाज. इथे मात्र थर्डमॅन क्षेत्राकडे चेंडूला ट्रॅव्हल केलाय. चेंडूच्या मागे 2 क्षेत्ररक्षक धावतात परंतु इथे विजय झाला शेवटी चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर 13. बऱ्याच कालावधीनंतर धावांना पुन्हा एकदा आकार यायला सुरुवात झाली आहे. कारण पहिल्या षटकामध्ये 9 धावा. त्यानंतर महेंद्र पाटीलला 4 चेंडू आतापर्यंत फेकले. 2 सफलता मिळवल्या. हॅट्रिकच्या भोवल्यावर असताना थर्डमॅन क्षेत्राकडे चेंडूला फक्त दिशा दिली रुपेश शिंदेनं आणि चौकाराच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ केलाय रुपेश शिंदेनं आणि 12 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्यात. महेंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ओहो, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क येत नाहीये. चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय आणि अशा रीतीनं हे षटक संपल्याचा देखील इशारा येतोय. महेंद्रचं षटक आपण पाहिलं तर 4 धावांचं षटक पाहायला मिळालं आणि 2 सफलता देखील मिळवल्यात. त्या सफलतामध्ये आपण पाहिलं तर एकूण सुहास झिराडकर आणि त्याचबरोबर सचिन घरत हे नामवंत फलंदाज मैदानातून बाहेर काढण्यात यशस्वी ठरलाय. तो महेंद्र पाटील हा गोलंदाज. 500 रुपयाचं पारितोषिक देखील मिळालं त्याला. परंतु 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. या पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये धावा फक्त जमा केल्यात. एकूण 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 आणि इथे मात्र धावांवर अंकुश लावण्यात यशस्वी ठरलाय तो निश्चितच संघ आपण पाहतोय. स्वराज शौर्य पडगे 11 संघ आपण पाहतोय. या संघाने मात्र वर्चस्व दाखवताना या समोरच्या विघ्नहर्ता अलिबाग संघासमोर. तिसरं षटक प्रगतीपथावर. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळतोय ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं. फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 सफलता आपल्या खात्यामध्ये जमा केला जातो. गोलंदाज देवेंद्र मोकल पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झाला. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय निश्चितच हेमंत पालकर. फुलटॉस चेंडू त्याला मात्र दिशा दिली. लॉंग ऑफ क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झाला. सीमा रेषेकडे चेंडू अडवला गेला अवधूत मात्रेच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर सिंगल फक्त पाहायला मिळते. डबल धावा पाहायला मिळते आणि धावसंख्या पाहायला मिळाली. हेमंतच्या खात्यामध्ये 2 धावा. 2 धावेने खातं खुलं केलंय. धावसंख्या आपण पाहिली तर 4 गडी बाद 15. अतिशय दयनीय अवस्था आतापर्यंत झाली आहे विघ्नहर्ता अलिबाग संघाची. अक्षरशः ब्लॉक हॉलचा चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर आपल्या भारतातून आश्रय फेकला होता. त्या चेंडूला मात्र अक्षरशः खोदून काढलाय फलंदाज हेमंत पालकरनं. धावसंख्या फक्त सिंगल मिळते आणि धावसंख्या आपण पाहिली तर 4 गडी बाद 16 धावा धावफलकावर पाहायला मिळतात.
जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, तिखट माऱ्याची गोलंदाजी, पेंटनाफिशन गोलंदाजी पाहायला मिळाली आणि तेवढेच दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं. स्वरा शौर्य 11 संघ आपण पाहतोय. पडके संघ अशोक भोईरचा संघ ज्या संघाचे पुरस्कर्ते आहेत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य. परंतु इथे घडलं काय, एक बिग हिट पाहायला मिळतोय. फलंदाज राकेश शिंदेच्या, रुपेश शिंदेच्या बॅट मधून निघालेला हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. बऱ्याच कालावधीनंतर बिगिट पाहायला मिळालाय आणि या धावांची गरज आहे मी म्हणेन विघ्नहर्ता अलिबाग संघाला. धावा कशा येऊ द्या, धावा येणं गरजेचं आहे, कारण धावानं अंकुश लावण्याचा यशस्वी आतापर्यंत ठरला होता स्वरा शौर्य 11 पडके संघ. परंतु पुन्हा एकदा बॅट तळपताना पाहायला मिळते ती रुपेश शिंदेची, ज्यानं आतापर्यंत आपल्या संघासाठी एकूण 18 धावांचं योगदान दिलाय. तो फलंदाज मात्र मैदानामध्ये तळ ठोकून उभा आहे. त्याला साथ देणं गरजेचं आहे. ते फलंदाज हेमंत पालकर करणार, परंतु कशी साथ मिळते हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. उलटा चेंडू होता, चेंडूला फक्त दिशा दिली पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चपराक लावण्याचा प्रयत्न, परंतु इथं घडलं काय, चेंडू बॅकिंग करता आलं नाही देवेंद्र मोकलला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय, चांगला क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक होता तिथे अशोक भोईर, स्वतः संघ मालक मैदानामध्ये पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज देवेंद्र, फुलटॉस चेंडू, त्याला फक्त दिशा दिली आहे लॉंग ऑफ क्षेत्राकडे, काऊ कॉर्नरच्या दिशेनं चेंडू रंगलत गेलाय. 2 क्षेत्ररक्षण चकवा दिलाय, चेंडू सीमा पार चौकार. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या झपाट्याने वाढ घेते. धावसंख्या आपण पाहिली तर 26 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. तिसरं षटक प्रगती पथावर, 26 धावा धावपलकावर, 4 गडी बाद झालेत. सुरुवातीचे 4 फलंदाज आपण विचार केला तर 3 फलंदाज बाद झालेत. अभिमन्यू मुंबईकर, रघु माळी आणि सचिन घरत. त्यानंतर 4थ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये तळ ठोकून उभा आहे. त्यानंतर 5व्या क्रमांकाचा फलंदाज सुहास जिराटकर संघनायक. या फलंदाजाला मात्र काय करता नाही. इथे मात्र काय अफोर्ड पाहायला मिळाला अशोक भोईरचा. संघ मालक मैदानामध्ये अफोर्ड देताना 100% योगदान देताना आपल्या संघासाठी खरोखरच कौतुकास्पद आहे. संघ मालकासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन द्या. काय दर्जेदार क्षेत्ररक्षण. तर तिसरं षटक संपल्याचा इशारा, 3 षटकांच्या समाप्ती आकडे आपण धावसंख्येचा विचार केला तर एकूण 27 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर फर्स्ट एड घेऊन जायचं मैदानामध्ये. दुखापत झाली असेल अशोक भोईरला, कारण बघितलं आपण ह्या मैदानावर आउटफील्ड थोडी फास्ट देखील आहे, थोडीशी खराब देखील आहे, थोडीशी इंजुरी होऊ शकतो. आणि फर्स्ट एड घेऊन जाताना आपण डॉक्टरच्या भूमिकेमध्ये पाहतोय. या स्पर्धेचे शिलेदार प्रवीणदादा पाटील उर्फ भाऊ. या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलंय त्या सर्वांचं मन भरून कौतुक करावं लागेल. कारण वयाच्या 40 नंतर घर बसल्या आरामात आपल्या रेग्युलर खेळाडूंचा खेळ पाहत होते, परंतु 1 धाव आरोग्यासाठी ही संकल्पना राबवत असताना पुन्हा एकदा त्यांना मैदानामध्ये आणण्याचं काम केलंय. क्या बात आहे. सचिन पाटील साहेबांचं इथं एटीएम बँक उघडलाय. जे संघ मालक आहेत पडगे संघाचे अशोक भोईर, यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आला आहे. खरोखरच आतापर्यंत आम्ही पाहिलं त्यांच्या संघासाठी त्याने खरोखरच बक्षिसांची खैरात केली. या स्पर्धेसाठी, या स्पर्धेला योगदान म्हणून काहीतरी हातभार लाभावा यासाठी 10,000 रुपयाची रोख देणगी दिली. परंतु आता त्यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज बक्षीस म्हणून पाहायला मिळतोय. सचिन पाटील मॅन फ्रॉम पारगाव यांच्याकडनं पाहायला मिळतंय. नवीन गोलंदाज आपल्यावर विश्वास न ठेवता तिसऱ्या पंचांची मागणी केली. तिसऱ्या पंचांवर विश्वास दर्शविलाय, तर तिसऱ्या पंचांची मागणी झाली आहे. ट्रॉफी केज मध्ये पोहोचला की नाही पाहायचं आहे. तिसरे पंच आमचे पाहतोय. निश्चितच संकेश ढवळे सर,
men from अलिबाग. चला क्षेत्ररक्षण लावायचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. निर्णय आपल्यापर्यंत आतापर्यंत पेंडिंग आहे. जसा निर्णय तिसरे पंच देतील तोपर्यंत आपण पाहतोय. धावसंख्येचा विचार केला तरी कोणा चेंडूवर काय घडले पाहायचं नक्कीच. दुसरी धाव घेताना डिसिजन पेंडिंग आहे. तिसरे पंच कटाक्ष देऊन कम्प्युटर स्क्रीनवर एक अस्तित्वाची लढत. तर सुपर 8 मध्ये दाखल व्हायचं आहे. या सामन्यामधून कोणता संघ तो नॉट आउट आहे प्रॉपिंग केस मध्ये पोहोचलाय, सुरक्षित पोहोचलाय तो फलंदाज हेमंत पालकर. आणि या 2 धावा मिळतील निश्चितच अलिबाग संघाला. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 35. राकेश गोलंदाजी मार्कवर काय गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्याचा मारा करतोय, तिथून गोलंदाजी करतोय. मॅग्निफिशंट गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली राकेश घरतच्या माध्यमातून. आणि फलंदाजांना मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलाय. प्रत्येक चेंडूला काहीतरी व्हेरिएशन देतोय. प्रत्येक चेंडू व्हेरिएशन मध्ये तोलून मोजून टाकतोय. आणि त्या पद्धतीने फलंदाजी मात्र आपल्याला पाहायला मिळत नाही. मोठे फटके पाहायला मिळत नाही. त्या मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवला आतापर्यंत या दोन्ही फलंदाजांना. मग रुपेश शिंदे असेल, हेमंत पालकर असेल, राकेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झाला. या षटकातील शेवटचा चेंडू पाहायला मिळतोय. ओहो, सरळ चेंडू यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. नक्की 4थं षटक संपल्याचा इशारा येतोय. आणि 4 षटकाच्या समाप्ती अखेर आपण पाहतोय 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकूण धावांचा विचार केला तर 37 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. विश्वास पाटील मात्र 8 दिवस आपल्याला फक्त स्पर्धा आणि स्पर्धा पाहावी लागेल. कारण हातामध्ये संधी होती तर संधीचं सोनं करता आलं नाहीये. आणि प्रवीण गोंधळी सारख्या अष्टपैलू खेळाडूला तुम्ही 12वा खेळाडू बसवलं. ही मोठी खेद निर्माण झाली. आज मात्र रात्रभर झोप लागणार नाहीये या काळभोर चिंचपाडा संघाला. कारण मेडल षटक ज्याने फेकला, सामनावीरचा पुरस्कार ज्याने घेतला, ज्यानं स्पर्धेमध्ये आपण पाहतो शेवटचा सामना खेळत असताना चांगली खेळी केली, चांगली सलामी दिली, तो खेळाडू 12 होता मित्रांनो. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं 37 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अजूनही उर्वरित 2 षटकं आहेत. हाणामारी करावी लागेल. इथून मात्र गेअर चेंज करावा लागेल या दोनही फलंदाजांना. रुपेश शिंदेची फलंदाजी पाहिली आपण. निश्चितच 3 चौकार लगावले, 2 षटकार लगावले. चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. रुपेश शिंदेची तळ ठोकून उभा आहे आणि तेवढी चांगली साथ मिळते हेमंत पालकरची. आणि अशी साथ मात्र शेवटपर्यंत द्यावी लागेल हेमंत पालकरला. शेवट 5वं षटक पाहायला मिळतोय. गोलंदाज निनाद तारेकर, संघनायक. ओहो, पूल केलाय, पॉवरफुल हवाई सफर, चेंडू सीमा पार, षटकार. पहिल्या चेंडूवर रुपेश शिंदेच्या बॅट मधून निघालेला हा खणखणी षटकार. 6 धावांच्या मदतीनं 43 धावांवर पोहोचलाय विघ्नहर्ता अलिबाग संघ. निनाद तारेकरच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडू मात्र खरपूस समाचार घेतलाय. आम्ही टॅली करणार आहोत किती धावांवर खेळतो आतापर्यंत रुपेश शिंदे. 13 चेंडू आतापर्यंत फेस केले तर रुपेश शिंदे. आणि 28 धावांचे अजूनपर्यंत पाहतोय आपण. मॅरेथॉन इनिंग खेळ आहे आणि तळ ठोकून मैदानामध्ये उभा आहे. परंतु निनाद तारेकरला बसलाय तो पहिल्या चेंडूवर षटकार. क्षेत्ररक्षणाची पाहणी करताना निनाद तारेकर आणि त्याचबरोबर फलंदाज रुपेश शिंदे. स्ट्राईक यांचा फलंदाज तर 4थ्या क्रमांकाचा फलंदाज आलाय. मधल्या खोलीचे फलंदाज आपण पाहतोय एक हार्ड हिटर फलंदाज असतात ते मात्र पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू
बॉडीला ब्रश होत आहे. इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. जोरदार अपील केली होती परंतु चेंडूची लाईन पाहिली, हाईट फॅक्टर पाहिली, त्यानंतर निर्णय फेटाळून लावला. पंच आपण पाहतोय प्रवीण पवार सर, मॅन फ्रॉम पनवेल, आणि त्याचबरोबर अमोल काळे सर, मॅन फ्रॉम न्यू पनवेल. हे क्रिकेट मधील देवतांची जोडी. पंच 9 घोषित करतायत. चेंडू आर पार होतोय, सीमा पार. 6 धावांसाठी फलंदाज रुपेश शिंदेच्या बॅट मधून निघालेला अजून एक दर्जेदार षटकार. फ्री हिटची संधी असेल. निनाद तारेकर करतोय काय? दशरथ पाटीलच्या भाषेत म्हणायचं झालं तर काळ्या साडीवर काळा ब्लाऊज फ्री असं काय तो काहीतरी म्हणत असतो तो. पण ज्या वेळेला गोट्या असतो नाचायला त्यावेळेला तो म्हणतो. आमची कामोटे जुई चौपाडा प्रीमियर लीग झाली त्यावेळेला देखील उद्गार व्यक्त केले होते. अतिशय दर्जेदार स्पर्धा झाली आणि शेवटचा दिवस काळ्या जेवण जसा असतो ती स्पर्धा मात्र शेवटच्या दिवशी गाजवली. गोटे अंपायर आणि दशरथदादा पाटील आणि त्याचबरोबर प्रसाद भोईर हे देखील होते. निनाद तारेकर फ्री हिटची संधी रुपेश शिंदेसाठी. सरळ चेंडू एसटी रक्षकाचा वेध घेतोय. काय घडते पाहायचं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जीवन गावणचा. इथे घडते काय तर फुटबॉल. इथे फुटबॉल नाहीये तर चेंडू सीमा पार होतोय 4 धावांसाठी. निश्चितच बाईचा चौकार. फ्रीटची संधी होती. संधीचं सोनं करायचं होतं असं वाटलं होतं. चेंडूवर आता स्टेपट करून खेळणार, चेंडूच्या पुरेपूर रडार मध्ये येणार रुपेश शिंदे. परंतु घडलं काय? चेंडू सरळ एसटी रक्षकाचा वेध घेतला. एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जसा विसावला त्यांनी बघितलं हेमंत पालकर क्रीज सोडून पुढे सरसावलाय. त्याला हिट करण्याचा प्रयत्न केला, त्याला रनआउट करण्याचा प्रयत्न केला, तो अपयशी ठरला आणि लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून सुरक्षित जागेमधून चेंडू निघून गेला. चेंडू हवेत आहे. कव्हर क्षेत्रामध्ये चपराक लावली आहे. चेंडू सीमा पार होतोय. अजून एक मोठा फटका चौकार पाहायला मिळतोय. रुपेश शिंदेच्या बॅट मधून निघालेला हा. एकूण धावा 60. गडी बाद झालेत 5 आणि षटक संपलेत एकूण 5. तर या षटकामध्ये एकूण 23 धावा आल्यात मित्रांनो. आता शेवटच्या चेंडूवर 1 धाव आणि दुसरीला बाद झाला तो. पहिल्या चेंडूवर 6 धावा, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू नो बॉल प्लस 6 धावा, 13 झाल्या. त्यानंतर बाईचा चौकार 21 झाल्या. त्यानंतर सिंगल 22 झाल्या. त्यानंतर आता ही शेवटची सिंगल. अवधूत दादा स्कोरर आमचा एवढा चतुर आणि चाणक्य आहे, अक्षरशः डोळ्यात तेल घालून स्कोरिंग करतोय. कोणत्याही संघावर खरोखरच कोणत्याही संघाला काही नुकसान होणार नाही ही दक्षता घेत असताना स्कोरर आमचं पाहतोय. शेवटचं षटक लालचंद गावण. इथे मात्र कव्हर क्षेत्रामध्ये लॉंग ऑफ क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू 1 बॉल सीमारेषे बाहेर. दणदण करत चौकार. फलंदाज आहे नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. राम म्हात्रेच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत चौकार. संघ मालक अलिबाग विघ्नहर्ता संघाचा संघनायक आपण पाहिला असेल सुहास जिराडकर, परंतु संघ मालक देखील खेळताना पाहायला मिळतोय राम म्हात्रे. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. राम म्हात्रे या फलंदाजाने तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. प्रवीण पाटील, संतोष पवार, इथे मात्र सन्मान दिला चेंडूला. तर तिसरे पंच आहेत आमचे निश्चितच अमोल काळे यांच्यासोबत प्रवीण पवार सोबत संकेश ढोळे सर मॅन फ्रॉम अलिबाग. आणि निश्चितच आपण पाहतोय तर सामना थांबवायचा आहे.
तर तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं त्यानंतर तुम्हाला सामना थांबवायचा आहे, कारण हा गोलंदाज त्या गोलंदाजावर आक्षेप घेतलाय, कारण मागच्या 2 सामन्यामध्ये गोलंदाजी केली आहे आणि तरी देखील त्याच्यावर आक्षेप आलाय. त्यामुळं सामना थांबवून आपण त्याची पूर्तता करणार आहोत. धावसंख्येचा विचार केला तर एकूण 65 धावा आतापर्यंत लागल्यात. 6वं षटक प्रगतीपथावर, 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत. लालचंद गावंड आणि 5 धावा खर्च केलेत. सामना बघा, 9 धावांवर 4 फलंदाज बाद झाले होते. अभिमन्यू मुंबईकर, रघु माळी, त्याचबरोबर सचिन घरत आणि सुहास जिराडकर हे 4 महत्वाचे फलंदाज 9 धावसंख्येवर बाद झाल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी घेतली रुपेश शिंदेनं. अक्षरशः 44 धावांची मॅरेथॉन इनिंग खेळलाय आणि त्याचप्रमाणे तेवढीच चांगली साथ मिळाली ती हेमंत पालकरची. आता मात्र हेमंत पालकर बाद झाल्यानंतर साथ देताना पाहायला मिळतोय तो राम म्हात्रे या संघाचा पुरस्कर्ता. निश्चितच तर नक्कीच आयोजकांकडून सूचना आली तर जो काय निर्णय असेल तो दोन्ही संघांसाठी असेल. तर नो प्रॉब्लेम. आक्षेप मात्र घेतला होता तो मात्र सॅक्रिफाईस केलाय आणि त्याचबरोबर लालचंद गावंड गोलंदाजी करू शकतो. तरी सुद्धा गोलंदाजाने लक्ष ठेवायचं आहे. आक्षेप तुमच्यावर शेवटच्या क्षणापर्यंत आहे. फुलटॉस चेंडू लॉंग ऑन क्षेत्राकडे, क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक होता तिथे राकेश राकेश घरत होता आणि त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. भरपूर उशीर झाला ह्या फलंदाजाला बाद करण्यात यशस्वी होण्यासाठी, कारण रुपेश शिंदेनं एक बाजू लावून धरली आपल्या संघासाठी आणि 4थ्या क्रमांकाचा फलंदाज, मधल्या फळीचा फलंदाज मी का आहे हे सिद्ध करून दाखवत असताना अक्षरशः 45 धावांची मॅरेथॉन इनिंग खेळला तो रुपेश शिंदे. 19 चेंडू फेस केले आणि 4 चौकार आणि त्याचबरोबर 4 षटकार देखील लगावले. हा फलंदाज ठरलाय खरोखरच आपल्या संघासाठी तारणहार. रुपेश शिंदे च्या 45 धावा या किती महाग ठरतील हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. अक्षरशः 9 धावांवर 4 फलंदाज बाद होते. त्यानंतर एक बाजू लावून धरली, अक्षरशः एकट्याने किल्ला लढवला आणि त्याला साथ मिळाली ती हेमंत पालकर आणि राम म्हात्रेची. नवीन फलंदाज शरद म्हात्रे मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. षटक आपण पाहतोय, शेवटचं षटक. 3 चेंडू आतापर्यंत शिल्लक आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळतो राम म्हात्रे, संघाचा पुरस्कर्ता. इथे मात्र लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू पंच काय दिशा देतात पाहायचं आहे, कारण पंच अवांतर घोषित होत आहे. लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू तर आम्ही पाहिलं होतं, परंतु पंचांचा इशारा येणं अपेक्षित होतं. निर्णयाला अवांतर आणि त्याचबरोबर 1+1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावा मिळतील संघासाठी, 2 धावा मिळतील निश्चितच विघ्नहर्ता अलिबाग संघासाठी. आणि 2 धावांच्या मदतीनं 67 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. नक्कीच ओहो, सरळ चेंडू यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. आता मात्र धावांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न करतोय लालचंद गावंड. तुला मुरलेला गोलंदाज आहे आणि बरीच वर्ष क्रिकेटसाठी योगदान देताना आपण लालचंदला पाहिलं असेल. लोकलचा चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर, त्याला कन्वर्ट केला लॉंग ऑन क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक राकेश घरत चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत मिळेल सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. धावसंख्या आपण पाहिली तर 68 धावा, 68 लॉस ऑफ 6 विकेट.
षटकातील शेवटचा चेंडू असेल. खेळण्यासाठी सज्ज संघ मालक राम म्हात्रे आणि संघ मालकांनी तडाखा दाखवलाय. लॉंग अप आणि लॉंग ऑनच्या मध्ये सुरक्षित जागा पाहिली. A1 क्वालिटीचा शेवट गोड झालाय 6 धावानं. राम म्हात्रे संघाचे पुरस्कर्ते आणि त्यांनी मारलाय उत्तुंग षटकार. बघा सुहास जराडकर संघनायकाने सांगितलं होतं की किमान आम्ही 75 धावा उभारू आणि तसं घडलंय. 74 धावा उभारल्यात आणि 75 धावांचं पाठलाग करायचंच आहे. निश्चितच स्वराज शौर्य 11 पडगे संघाला आणि त्याने असं देखील म्हटलं होतं कदाचित आम्ही 100 पण पार करू. परंतु सुरुवातीचे 4 फलंदाज झटपट बाद झाले. असं वाटलं होतं पडगे संघाला की आता या सामन्यामध्ये आम्ही शिरकाव केलाय. परंतु रुपेश शिंदे असा एक फलंदाज होता मधल्या फळीचा. त्याने अक्षरशः 19 चेंडूमध्ये 45 धावांची मॅरेथॉन इनिंग खेळला आणि एक हाती किल्ला लढवला नाहीये तर धावांचा डोंगर उभा केला. निश्चितच कौतुक करावं थोडं कमी आहे रुपेश शिंदेचा आणि त्याला साथ मिळाली होती ती निश्चितच हेमंत पालकरची. 75 धावांचा पाठलाग करावा लागेल आणि 75 धावांचा पाठलाग करत असताना ही अस्तित्वाची लढत आहे दोन्ही संघांसाठी. या दोन्ही संघांमधून जो सामना जिंकेल तो मात्र सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल आणि जो संघ मात्र पराभूत होईल त्याच्या मात्र जिवारी हा सामना लागेल. त्याला मात्र रात्रभर झोप लागणार नाहीये. त्यांचा पॅकर संघनायक सर्व खेळाडू झोपणार नाहीयेत कारण अस्तित्वाची लढत आहे. कारण लीग प्रीमियम लीग चालू असताना 2-2 सामने जिंकून पुढे सरकले ते संघ आणि आता मात्र 75 धावांचा पाठलाग कसा होतोय की 75 धावा कशा डिपेंड केले जातात हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. निश्चितच मास्टर 40+ माध्यमातून ही संकल्पना आपण पाहतोय. 40+ खेळाडू इथं खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. शिव मंदिर कालभैरव चिंचपाडा मंदिर पाहतोय आणि त्या मंदिरच्या समोरचं प्रांगण पाहतोय. हे मैदान भूमिपुत्र मैदान स्वर्गीय लोकनेते दिवंगत दिबा पाटील यांना त्रिवार मानाचा मुजरा. 14 विद्या 64 कलेचा अधिपती बाप्पा माझा गणपती आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा करून मी इथे थांबतो. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा. ही स्पर्धा मानाची स्पर्धा, रायगडची स्पर्धा. या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूंनी भाग घेतलाय त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. मी तुर्तास थांबतो. जाऊया आपण समालोचक कक्षामध्ये. आमचे परम मित्र, आमचे बंधू, निश्चितच रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील यांच्याकडे. ओव्हर टू संदीप सर. हॅलो. धन्यवाद भाऊ. तो फिर से एक बार शाम के सत्र में तमाम क्रीड़ा रसिकों का स्वागत करते हैं. अंतिम मुकाबला है इस टूर्नामेंट का. हम देख रहे हैं ग्रामीण 40+ मास्टर रायगढ़ प्रीमियर लीग 2022. कमलाकर मामा, क्या बात है मामा. बहुत दिनों के बाद आपको देखा, लेकिन देखने के बाद आज भी वो यादें ताजा होती है. और मंच के ऊपर हमारे विनोद भाऊ साहेब देखील इथे आहेत. स्वागत आहे भाऊ. कारण ही जुनी मंडळी आहे मित्रांनो. खऱ्या अर्थाने आणि जे ऊन पावसाला पाहिलं ते आजच्या नवीन पिढीने बिलकुल पाहिलेले नाहीयेत. कारण मेहनतीने क्रिकेट या लोकांनी पुढे नेलाय आणि आज तो जिवंत आहे.
भाऊ जर विचार केला तर सर्रास तुम्हाला ताट वाढून ठेवलेत, फक्त येऊन खायचेत, ही अशी परिस्थिती. कारण पूर्वी काहीच नव्हता, तुम्हाला फोकस मध्ये येण्यासाठी काहीच यंत्रणा नव्हती, परंतु आज ती आहे. म्हणजे एवढा इम्प्रुव्हमेंट या क्रिकेटने केलाय. तर नक्कीच कारण वेल निश्चितच बदलत असतं, परंतु बदललेली वेल पुन्हा एकदा ती त्याच जोमाने पुन्हा एकदा सर्वांकडे आणण्यासाठी हे प्रयत्न आहेत आमच्या ग्रामीण 40+ मास्टर रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून. तर आयोजकांचं आपण जेवढं कौतुक करू तेवढं कमी आहे. त्यांना शुभेच्छा देऊया आणि वाले मैदानाकडे. गेम ऑन हो रही है, जीत के लिए 75 रनों का लक्ष्य है. प्रवीण पवार सर का इशारा होता हुआ कि गेम हम स्टार्ट कर रहे हैं, लेकिन आप ये 75 रन किस तरह से पूरे किए जाएंगे और ये 75 रन किस तरह से रोके जाएंगे, इसके लिए मैच हम देख रहे हैं. स्वराष्ट्र पड़का बना विघ्नहर्ता अलीबाग. पहली गेंद उठाने की कोशिश की हवा में, लेकिन यहाँ पर खिलाड़ी जरूर आए थे गेंद की तरफ. सुहास जिराटकर जो टीम के कप्तान है, नेतृत्व कर रहे हैं इस टीम के, और बिल्कुल उन्होंने यही दर्शाया है कि जरूर इन रनों को रोकना है तो हमें इसी तरह की फील्ड करनी पड़ेगी इस मैदान के अंदर, क्योंकि फील्डिंग में बहुत से मुकाबले निर्भरित होते. जैसे कि देखा जाए तो आज का जो मुकाबला हमने गुड मॉर्निंग का देखा था, फील्डिंग की वजह से वो टीम हारी थी, लेकिन हारने के बाद में उठी ही नहीं, क्योंकि तीनों के तीनों मुकाबले वो शिकस्त खाई. ऐसा होता है. तो जरूर हमारे देवांश छिंदवाड़ा टीम यानी कि देखा जाए तो देवांश ट्रॉफी के सर्वा सन्माननीय शशिकांतजी भोईर साहेबांचं इथे आगमन झालंय. नक्कीच साहेब या, स्वागत आहे आपलं देखील. एक आदर्श व्यक्तिमत्व. ये देखिए हल्के हाथों से ऑन करने की कोशिश निनाद तारेकर, निनाद और लालचंद गावन, ये दो बल्लेबाज जो ऐसे हैं, यदि मैदान के अंदर उमेश जी 3 ओवर तक रुके रहते तो बिल्कुल इस मैच का जो हर्ष है वो अलग हो सकता है. लेकिन सुहास जिराटकर की यही सोच होगी कि हर एक गेंदबाज को उन्हें यही नसीहत होगी कि कैसे भी करके हमें इन दोनों बल्लेबाजों के ऊपर रोक लगाना बेहद जरूरी है. लेकिन देखना है, क्रिकेट है, अनिश्चित वाला खेल है. यस, कुछ फील्डिंग तो जरूर जो सर्कल है उसके अंदर ही आपको खड़े रहना है, ना कि बाहर. उठाने की कोशिश की हवा में लालचंद गावन, और यहां पर पाए गए हैं, और इसी के साथ यहां पर एक बड़ी सफलता प्राप्त करते हुए गेंदबाज सचिन घरद्वार. पहली सफलता और पहले विकेट का पतन. लालचंद गावन खुद को कोस रहे हैं. यानी कि देखा जाए तो देखिए क्रिकेट किस तरह से बदला और टीम स्वराष्ट्र पड़गा टीम की तरफ से, क्योंकि 3 ओवर में की बात करें तो सिर्फ 27 रन थे, लेकिन पीछे देखे जाए तो पीछे के 3 ओवर में तकरीबन रन आए 47. ये क्रिकेट है दोस्तों. तो जरूर यहाँ पर 3 ओवर में जो पारी इस सत्र को बदला है, तो आप कहीं ना कहीं निनाद तारेकर, इनके कंधों के ऊपर काफी बड़ी जिम्मेदारी है. ऐसे में देखा जाए तो जिन्होंने अर्धशतक पूरा किया था पिछले मैच में, जबकि वो खेल रहे थे गुड मॉर्निंग टीम के साथ, तो जरूर उसमें 22 गेंदों में 66 रनों की पारी खेली थी. हेमंत जी दरे, इनके चेहरे के ऊपर थोड़ी सी बिल्कुल मायूसी है, लेकिन देखना है. भी मैच के अंदर की बात करें तो इस टीम के अंदर क्षमता है, क्षमता भरी टीम जरूर है. आज के दिन में एक प्रभावित किया इन टीमों ने, लेकिन दूसरी तरफ विघ्नहर्ता टीम, जिनका भी काफी बड़ा योगदान, लेकिन ये इस मर्तबा यदि ऐसी गेंद आप देंगे तो निश्चित रूप में इसका यही हर्ष है, और गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर. स्क्वेयर के ऊपर से 6 रन, दंदनाता हुआ छक्का, और छक्के के साथ टोटल आता हुआ 8 रन. और इस प्रतियोगिता का ये 11वां खिलाड़ी है
जिन्होंने छक्के के साथ खाता खुला किया है। ये अच्छी जानकारी देते हुए उमेश भोईर हमारे चिंचपाड़ा के अच्छे प्रोफेशनल स्कोरर है। फिर से एक बार और ये देखिए यहाँ से है, ऐसे में देखा जाए तो जिस तरह से बल्लेबाजी जो 74 रन बने हैं, ये 74 रन उस वक्त बने जब मैदान के अंदर 3 ओवर के बाद बल्लेबाज रुपेश शिंदे और उनका साथ दिया था हेमंत पालकर ने, और उनकी साझेदारी अच्छी बनी इस मैदान के अंदर, और 45 रनों की नाया पारी खेली रुपेश शिंदे ने। उसी की बदौलत यहाँ पर 74 के ऊपर स्कोर को पहुंचा पाई टीम विघ्नहर्ता अलीबाग। लेकिन जवाब देते हुए पहला विकेट खोने के बाद कुछ टेंशन नहीं, कुछ प्रेशर नहीं है, माइंड फ्रेश लेकर मैदान के अंदर डकआउट से ही सट होकर आए हैं बल्लेबाज राकेश घरत। अच्छा परफॉर्मेंस देते हुए अपने टीम के लिए, क्योंकि रनों की बात करें तो पहले ओवर के बाद 14 रन, एक अच्छा टारगेट यहाँ पर बिल्कुल देखा जाए तो चेसिंग करते हुए एक अच्छी शुरुआत बिल्कुल होती भी इस वक्त स्वरा शौर्य पड़गे टीम द्वारा। तो देखना है नए गेंदबाज पुरुषोत्तम। और ये देखिए कवर के ऊपर से खेलने की कोशिश, बिल्कुल कामयाब हुए, गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर, 4 रन। लेकिन आज पारी हमें मजा आया देखने के लिए। इससे पहला जो मुकाबला हुआ उसमें गुड मॉर्निंग और चिंचपाड़ा तो पारी खेली थी गोंदली सर ने, प्रवीण गोंदले सर। मजा आया था, मैच में जान नहीं थी लेकिन उन्होंने जान झोंकी थी। शॉर्ट ऑफ प्लेन थी, बिल्कुल इस गेंद को हुक के माध्यम से खेलने का प्रयास, लेकिन ऐसे में बीट होते हुए निनाद तारेकर। उन्होंने देखा था एरिया पूरी तरह से खाली दिख रहा था, ऐसे उसी एरिया में खेलने की कोशिश की थी। इस मर्तबा निनाद तारेकर के ऊपर काफी आशा है, एक तारा है जो इस समय इस मैदान के अंदर स्वरा शौर्य टीम के लिए चमकने की काम कर रहा है। आने की कोशिश, स्ट्रेट ड्राइव, देखना है गेंद जा रही है, लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन के बीच से गेंद को निकाला 4 रनों के लिए। बढ़िया चौका, कारपेट के माध्यम से इस गेंद को खेला था 4 के लिए, बढ़िया चौका, और इस 4 रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ 22 रनों के ऊपर। 22 रन, 22 रन निनाद तारेकर। एक अच्छी संकल्पना है, तो देखिए जब एक मैदान के अंदर बल्लेबाज लग जाता है तो कहीं ना कहीं पूरी तरह से हड़बड़ाहट मच जाती है 11 खिलाड़ियों की, और वही हो रहा है मैदान के अंदर। और मैं जरूर सराहना करना चाहूंगा आयोजक करताओं की, क्योंकि हर एक मैच मेरिट के हिसाब से हो रहे हैं, टाइमिंग की नजाकत करते हुए सभी खिलाड़ी आ रहे हैं। ये बड़ी उपलब्धि है, और ये देखिए क्या नजाकत दिखा रहे हैं, गेंद देकर खेलना यह अच्छे खिलाड़ी की निशानी होती है उमेश जी। और बिल्कुल सही मायने में देखा जाए तो निनाद की ओर आप देख सकते हैं कैसे खेल रहे हैं, अच्छी गेंदों को सम्मान देना और खराब गेंदों का समाचार लेना, यही अच्छे खिलाड़ी की निशानी होती है। और बिल्कुल यहाँ से पारी अदा करते हुए पिछले मैच में जो उन्होंने एक मैराथन इनिंग खेली थी वही पारी यहाँ पर आजमाते हुए, क्योंकि ये पारी उस पारी से बेहतर होने वाली है, क्योंकि ये पारी आपको लेके जा सकती है सुपर 8 के लिए। तो जरूर यहाँ पर कहीं ना कहीं जो कप्तान है विघ्नहर्ता अलीबाग टीम के सुहास जिराटकर, उनके यहाँ पर उनकी दिक्कतें बढ़ रही है। इस समय निनाद खेल रहे तो ये देखिए दूसरी की कोशिश, पहले एक्शन में ही गेंद को उठाया था वहां पर बाउंड्री लाइन की तरफ,
इसमें देखा जाए तो यहाँ से 2 रन पूरे किए, 2 रनों के साथ स्कोर देखा जाए तो 2 से बढ़ता हुआ 28 रन, 28 रन। काफी फेमस मैदान है ये, बहुत से प्रतियोगिता इस मैदान के अंदर होती है और यहाँ खेलने के लिए हर एक खिलाड़ी उत्साहित होता है। तो देखना है निनाद जी तारेकर खेलते हुए, गेंदबाजी में हम देख रहे हैं पुरुषोत्तम भगत। तो देखना है पुरुषोत्तम की गेंद और द विकेट, और इसी के साथ निनाद तारेकर के परिकत। और यहां से देखा जाए तो एक बड़ा शिकार, बड़ी मछली जाल में फंस चुकी है, क्योंकि जिस बल्लेबाज ने यहां पर काफी आशाएं पल्लवित की थी, वही बल्लेबाज के ऊपर अंकुश लगाते हुए पुरुषोत्तम, जिस पुरुषोत्तम के ऊपर आक्रामक का पारी खेलने की कोशिश की थी, वही पुरुषोत्तम ने यहाँ पर निनाद को पॉइंट का रास्ता दिखाया। ये क्रिकेट है दोस्तों। तो देखा जाए तो यहाँ से 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। इस ओवर में आए 14 रन, लेकिन 14 रन जरूर आए, लेकिन एक निर्णायक विकेट भी इस ओवर में आई, वो है निनाद तारेकर के रूप में। कुल मिलाकर 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। टोटल की बात करें तो टोटल है 28 रन, 2 विकेट के नुकसान पर। आउट होने वाले खिलाड़ी एक तरफ लालचंद गावड़ जिन्होंने 1 रनों का योगदान दिया, तो दूसरे बल्लेबाज निनाद तारेकर जिन्होंने अपनी टीम के लिए 7 गेंदें फेस की और 15 रनों का योगदान दिया। अब बची भी 24 गेंदें और जीतने के लिए तकरीबन 47 रन चाहिए। अब देखना है आपका सिलेक्शन क्यों किया गया है, ये दोहराने की अब बारी है आपकी, क्योंकि जो बीत चुका उससे अब भूलना है। अब मुझे नए से क्या करना है, इसके ऊपर ध्यान देना है। तो यही अब दोहराना होगा मैदान के अंदर। बल्लेबाज राकेश घरत और बल्लेबाज महेंद्र पाटिल। लेकिन दूसरी तरफ यहाँ पर विघ्नहर्ता अलीबाग टीम भी काफी बुलंद हौसले के साथ इस मैदान के अंदर उतर चुकी है। उन्होंने भी 2 मुकाबले जीते हैं, अब ये तीसरा मुकाबला जीतने के लिए वो भी कड़ी संघर्ष कर रहे हैं इस मैदान के अंदर। काफी कांटो भरा मुकाबला यहाँ पर हो रहा है दोनों टीमों के बीच में, यानी कि दर्शक देखे जाए तो पूरी तरह से शांत है, माहौल शांत है, लेकिन मुकाबला गर्माहट भरा हो रहा है। गेंदबाजी में तब्दीली, सचिन घरत फिर से एक बार कारपेट का इस्तेमाल, मिड ऑफ से निकालती हुई गेंद को खेला है लॉन्ग ऑफ में। यहां से देखा जाए तो 1 रन जरूर मिलेगा। टीम का टोटल 1 से यहाँ पर आ गया था, वो 29 रनों के ऊपर 29 टू विकेट लॉस फ्रॉम स्वराशौर्य पड़घा के बीच में। फिर से एक बार सचिन घरत और द विकेट। ये गेंद पटकी भी गेंद थी, बिल्कुल वाइड एयर कट फेंकने की कोशिश कामयाब हुई। बिल्कुल ऐसे में बल्लेबाज बीट हुए, क्योंकि जब ऐसी गेंदें गेंदबाज के ओर से फेंकी जाती है तो ज्यादा तौर पे ऐसी गेंदें डॉट निकलती है। सो वही हो रहा है। फिर से एक बार सचिन घरत आने की कोशिश, अपील, लेकिन इस अपील को खारिज किया गया है। बिल्कुल लेग बाइस के रूप में 1 रन, स्कोर 1 से यहाँ पर आ गया था वह 30 रनों के ऊपर। 30 रन 75 का पीछा करते हुए टीम स्वराशौर्य पड़घा टीम संघर्ष दे रही है। यानी कि 6 ओवर के इस मैच में देखा जाए तो एक आध बड़ा ओवर आपके खेमे में आता है तो मैच तुरंत आपके अघोष में चला जाता है। लेकिन दूसरी तरफ विघ्नहर्ता अलीबाग टीम संघर्ष दे रही है, लेकिन इस मर्तबा नहीं रुकेगी गेंद, सीमा रेखा के बाहर जाएगी 6 रनों के लिए। बिग हिट बल्लेबाज राकेश घरत से बल्ले से निकलता हुआ ये तीसरा छक्का आया है। तीसरा छक्का देखिए, लालचंद गावड़ के बाद
पारी को संवारने की कोशिश की निनाद तारेकर ने, लेकिन कैप्टन पारी आउट होने के बाद अब जो बल्लेबाज वन डाउन के ऊपर आए हैं वो बल्लेबाज राकेश घरत पूरी तरह से जिम्मेदारी अपने कंधों के ऊपर ले रहे हैं, क्योंकि वन डाउन में उमेश जी हमेशा विस्फोटक प्लेयर को भेजा जाता है ताकि जिसके अंदर तोड़ फोड़ की क्षमता हो, और वही हो रहा है। 3 छक्के अब तक इस बल्लेबाज के बल्ले से निकले हैं। अच्छी गेंद जरूर थी, थोड़ी सी चूक बिल्कुल यहाँ पर मुश्किल में डाल सकती थी राकेश घरत को, लेकिन सम्मान पूर्वक इस गेंद को खेला था। जरूर इरादा तो वही था, लेकिन इरादा स्पष्ट नहीं हुआ। 1 रन जरूर मिली, स्कोर 1 से यहाँ पर आ गया था हुआ 37 के ऊपर। देखिए स्कोर तो यहाँ पर लेवल में चल रहा है, मेरिट के हिसाब से यहाँ पर इस वक्त टीम सौराष्ट्र टीम चल रही है। तो देखना है विघ्नहर्ता टीम के अलीबाग के ये गेंदबाज फुल टॉस थी, उठाने की कोशिश। यदि सचिन राकेश घरत आक्रामक हो रहे हैं तो मुझे ऐसी गेंद मिलेगी तो मैं क्यों छोड़ू भाई। यही हो रहा है महेंद्र पाटिल की ओर से, और महेंद्र पाटिल ने दागा एक बड़ा छक्का, और इस छक्के के साथ स्कोर को मिला बना हुआ, टीम का टोटल बढ़ता हुआ 43 के ऊपर। अब हेमंत जी दरे इनके चेहरे के ऊपर मुस्कान थोड़ी थोड़ी खिल रही है, क्योंकि ऐसा ही होता है जब आप टीम को बैकअप करते हैं तो बिल्कुल देखा जाए तो वो चिन्ह स्पष्ट दिखाई देते। तो 3 ओवर का महज खेल समाप्त हो चुका है। 3 ओवर के समाप्ति के बाद टोटल है 43 रन। या क्या बात है, यानी कि देखा जाए तो अब जीतने के लिए बची हुई 18 गेंदें और 32 रन चाहिए। सौराष्ट्र 11 पड़घा टीम यदि जीत जाती है तो टीम के स्पॉन्सर यानी कि एक सीनियर क्रिकेटर, पड़घा टीम के एक बेहतरीन ऑलराउंडर्स यानी कि माजी सरपंच अशोक भुईर साहब, इनकी तरफ से 5000 का इनाम दिया जाएगा। और पड़घा के हमारे गणेश स्वागत है आपका भी, स्वागत है आपका भी। तो जरूर 18 गेंदें 32 रनों की जरूरत है। सौराष्ट्र पड़घा बनाम विघ्नहर्ता अलीबाग टीम के बीच में चलता हुआ संघर्षमय मुकाबला, बेहद बेहतरीन मुकाबला रोमांच के साथ जा रहा है। 43 रन अब तक टोटल स्कोर कार्ड के ऊपर। 2 ओवर में देखा जाए तो प्रति ओवर पहले ओवर में 14 है, दूसरे ओवर में 14, तीसरे ओवर में आए 15, यानी कि देखा जाए तो कहीं ना कहीं यहाँ पर पूरी तरह से स्कोर कार्ड को देखकर ये खिलाड़ी खेल रहे ऐसा ही लग रहा है उमेश जी। तो ऐसे में देखा जाए तो अब 18 गेंदें हैं, 32 रनों की दरकरार है। अभी भी मुकाबला बैलेंस है, ना यहाँ पर जीती है सौराष्ट्र पड़घा टीम, ना यहाँ पर हारी है विघ्नहर्ता अलीबाग टीम, क्योंकि मुकाबला देखा जाए तो बैलेंस के रूप में देखा जा रहा है। गेंदबाजी में शंकर मस्कर का इस्तेमाल किया गया है, लेकिन सामने बल्लेबाज है राकेश घरत। देखना है एक अच्छी मैराथन इनिंग्स यहाँ पर साकारते हुए नजर आ रहे हैं। हमारे मंच के ऊपर कई लेजेंड क्रिकेटर इस मैच का आनंद ले रहे हैं, जिनके मैचेस आने वाले कुछ दिनों में होंगे, और उसका पूरी तरह से वो अभ्यास करते हुए कि किस तरह से कहां पर बल्लेबाजी हो रही है, किस तरह कहां पर गेंद डाली जाए वो निकल जाए। तो ऐसे बहुत से अभ्यास होते हैं जो आप मैदान के बाहर रहकर भी कर सकते हैं, और इन खिलाड़ियों ने तो वही किया है पुराने जमाने में। पूरी तरह से एक अच्छा परफॉर्मेंस उन्होंने दिया है, और आज भी उनका फक्र से इज्जत से नाम लिया जाता है। जब भी उनके गांव की टीम खेलती है तो जिन जिन खिलाड़ियों ने जो अपने काल में अच्छा किया है उनका नाम फक्र से लिया जाता है। जो कमाए हुआ कभी फेल नहीं जाता है। तो देखना है शंकर मस्कर की ये गेंद ठप्पा पड़ने के बाद थोड़ी सी स्विंग नजर आई, थोड़ी सी गेंद स्लोअर जरूर थी। ऐसे में देखा जाए तो यहाँ से डॉट गेंद की समाप्ति। 17 गेंदें अब जीतने के लिए 32 रनों की दरकरार है। 17-32 का समीकरण इसमें देखा जाए तो गेंदबाज शंकर मस्कर के ऊपर दिया भरोसा।
बल्लेबाज राकेश, और ये देखिए नजाकत नजाकत नजाकत, क्योंकि पूरी तरह से बैकफुट के ऊपर आए, बाहर निकाल कर खेलने की कोशिश की और कामयाबी हासिल की, क्योंकि उन्होंने पूरी तरह से टप्पे को जाना था। और जिस तरह से यहाँ पर वो इरादा उन्होंने स्पष्ट किया उसमें कामयाबी मिली। स्कोर 6 रनों के साथ बढ़ता हुआ 49 रन, 49। पहली गेंद डॉट निकलने के बाद इस वक्त इरादे स्पष्ट किए राकेश घरत ने। रिवर्स अटैक करने की कोशिश, हल्की अपील, लेकिन उत्साह ज्यादा, विश्वास की कमी। यदि मेरे हिसाब से देखिए जो समीकरण था 17-32 उसमें छक्का आया, और ऐसे में देखा जाए तो 16-26 का समीकरण घी सीधे उंगली से निकल रहा है, तो उंगली टेढ़ी करने की क्या जरूरत, ऐसा सवाल भी मैदान से बाहर। तो चलिए अंपायर के ऊपर प्रेशर न करें, अंपायर डिसीजन है फुल एंड फाइनल डिसीजन रहता है, तो कोई भी अंपायर के ऊपर प्रेशर करने का प्रयास न करे। यह आयोजककर्ताओं की तरफ से सूचना है, सूचित किया जा रहा है, हमें वही सपोर्टिंग करना है। चलो अंपायर से बहस न करे अलीबाग टीम, विघ्नहर्ता अलीबाग टीम, कोऑपरेट विद यू, कोऑपरेट करा आपण। हॅलो, फिल्डिंग लावायची आपण, रिव्ह्यू कोणताही नाही, आपल्याला फक्त बीमरचा रिव्ह्यू देण्यात आला आहे, सगळ्या कॅप्टन आणि संघ मालकांना माहिती आहे। सामना सुरू करायचा आहे, एम्पायरची उज्जत घालायची नाहीये। नक्कीच अंपायर डिसीजन फुल एंड फाइनल डिसीजन रहता है, और अंपायर से बहस करने का कोई मतलब नहीं होता है। आपण या स्पर्धेमध्ये शिस्तबद्ध संघ हे प्राइस सुद्धा ठेवलेला आहे। प्राइस मनी किती आहे हे गुलदस्त्यात आहे, आपल्या शिस्तीवरनं ती ठरणार आहे। क्या बात है, देखिए यानी कि आदर्श टीम, यानी कि जब आपके पॉइंट्स गिने जाते हैं तो आपने क्या किया इस टूर्नामेंट में, किस तरह से बिहेव किया, ये सभी बातें को ध्यान में रखा जाता है। और ये देखिए खराब 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 दूसरी की कोशिश, लेकिन इस वक्त यहां पर तीसरे अंपायर की तरफ आते हुए, तो जरूर यहां पर हमारे तीसरे अंपायर का काम आ चुका है, जरूर चेक किया जाएगा। नॉट आउट, तो ये बैट कट है क्या अंपायर? यस 22, ओके, तो 22 के रूप में 2 रन मिले, स्कोर है 52। यानी देखा जाए तो यहाँ पर एक भी रन नहीं थी मेरे हिसाब से, यदि गेंद को कलेक्ट किया होता तो वहां पर गेंद छूटी, फिर पीछे गई, तो बल्लेबाजों की चतुराई जरूर उमेश हम देख रहे हैं, बल्लेबाजों की यही चतुराई होनी चाहिए ऐसे मैचेस में। और ये देखिए चतुराई भरे 2 रन चुराए, कट करने की कोशिश की थी, और ये देखिए यहां से जल्दबाजी में दिख रहे हैं मेरे हिसाब से विघ्नहर्ता अलीबाग टीम के खिलाड़ी थ्रो के ऊपर थ्रो कर रहे हैं। ऐसे में देखा जाए तो यहाँ पर महज डॉट गेंदबाज शंकर मस्कर द्वारा टोटल रुका हुआ है 52 के ऊपर। अभी भी जीत के लिए 13 गेंदें 23 की दरकरार है। और ये देखिए क्योंकि इस तरह से इतने बेहतरीन पावरफुल स्ट्रोक लग रहे हैं, तो यहां से टेढ़ी उंगली करने की क्या जरूरत है, इससे सवाल मैदान के बाहर से उठ रहे हैं।
सो 6 आया और 6 के साथ स्कोर में वृद्धि होती हुई 58 रन। अब जीत के लिए 12 गेंदें बची है और 17 रन चाहिए। 12-17 का यह समीकरण मैच के अंदर पूरी तरह से छिड़काव करती हुई दिख रही है सौराष्ट्र पड़घाट टीम। और जैसे जैसे ऐसे रन बढ़ रहे हैं वैसे वैसे पड़घाट टीम के खेमे में खुशी का माहौल दिखाई दे रहा है। लेकिन सबसे बड़ी बात हमारे प्रवीण भाऊ ने कही कि ये प्रतियोगिता आपके स्वास्थ्य के लिए है और बिल्कुल स्वास्थ्य बनाए रखने के लिए आपको निश्चित तौर पे काफी मेहनत करनी पड़ती है और बिल्कुल आपका स्वास्थ्य अच्छा तो आप अच्छे, क्योंकि आजकल स्वास्थ्य ही आपको जो पूरी तरह से आगे लेके जाने के लिए सपोर्टिंग कर सकता है। इसीलिए हमें जो भी सेहत बनानी है इसलिए काफी मेहनत करनी पड़ रही है। तो सुबह जल्दी उठिए, एक्सरसाइज कीजिए, व्यायाम का इस्तेमाल कीजिए। इसे बहुत से है, योगा है, इसे बहुत श्रम है जिसमें आप ये स्वास्थ्य बनाकर रख सकते हैं। क्योंकि आजकल सेहत के लिए वही फायदेमंद है, क्योंकि पैसा काम नहीं आता है, स्वास्थ्य ही काम आता है। क्योंकि कोरोना में हमने देखा, कोरोना काल में उमेश जी पैसा काम नहीं आया, जिनका स्वास्थ्य वही काम आया। तो इसीलिए मैं यही कहना चाहूंगा कि स्वास्थ्य बनाकर रखिए, अच्छा अच्छा खाइए, धूम्रपान मत कीजिए। यदि आप उमेश जी ऐसी गेंदें देंगे तो ये मैच जल्द से जल्द फिनिश होगा। और देखिए बल्लेबाज भी हंस रहे हैं, क्या? क्योंकि उसका इरादा वो था कि इस गेंद के ऊपर बिल्कुल फाइन के ऊपर से निकली, वो जो भैंसे वहां पर चल रही है वहीं पर गेंद को भेजना था, लेकिन भेजा नहीं, तो यहाँ पर चौका जरूर आया है। हमारे कमलाकर मामा भी मैच का आनंद ले रहे हैं, फख्र है उनके ऊपर, फख्र है कि इतने उम्र में भी उन्होंने क्या क्रिकेट खेला है, क्या क्रिकेट की सेवा की है उन्होंने। आज भी आदर से उनका नाम लिया जाता है जब भी पारगांव टीम खेलती है। तो कमलाकर मामा, नरेश गायकवाड़, सोनिया गायकवाड़, इन्होंने क्या क्रिकेट खेला है, जिसमें आज नीनाजी तारेकर, ऐसे बहुत से है लेजेंड क्रिकेटर। रत्नदीप पाटिल, क्या रत्नदीप पाटिल का जो लड़का है क्या खेलता है, रोहित। और ये देखिए आप अशोक जी भोईर, वो पूरी तरह से उछलते हुए 5000 का इनाम भी है टीम को जीत के लिए। तो सुहास जिराटकर जी, अब ये देखिए स्कोर है 10 गेंदें बची है, 7 चाहिए, 10 गेंदें 7 रन। और क्या पारी खेली है राकेश घरत ने, 5 छक्के अब तक लगा चुके हैं। और ये देखिए, ये देखिए, ये क्या किया आपने, ये किस तरह की गेंदबाजी कर रहे हैं। नक्कीच सर, देखा जाए तो सेट बल्लेबाज है और इसके सामने ऐसी लूज गेंद डालेंगे तो ये मार जरूर पड़ेंगी। क्योंकि आपको 12 गेंदों में 17 बचाने थे भाऊ, लेकिन 12 गेंदों में 17 बचाने के लिए आपको ये और निर्णायक फेंकना ही बेहद जरूरी था। ऐसे गेंदे आप करेंगे तो यहाँ पर कुछ काम ही नहीं है। देखिए सभी की सभी गेंदे बिल्कुल खराब थी। और ये देखिए यहाँ से रन पूरा किया और इसी के साथ मैच जीत चुकी है टीम सौराष्ट्र 11 पड़घाट टीम। गो टू द सुपर 8, यानी कि बेहतरीन जीत यहाँ पर हासिल करते हुए। और जरूर यहाँ पर बिगनहर तालिबाग टीम का हम शुक्रिया अदा करते हैं। हो क्या बात, सॉरी, क्षमा चाहते हैं हम प्रवीण जी, प्रवीण पाटील लमचे, नक्कीच वामंजाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर, त्यांचं देखील इथे आगमन झालंय। स्वागत आहे प्रवीण पंकज पाटील सर आपलं। तर नक्कीच ही दुसरी टीम, तर सौराष्ट्र पड़घाट टीम, स्वागत आहे आपलं, अभिनंदन अशोक भोईर, अभिनंदन टीम स्क्वॉड। तर नक्कीच आज मला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी आमंत्रित केलं। रायगड ग्रामीण 40+ मास्टर असोसिएशनच्या मान्यतेने ग्रामीण